नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. प्रश्न पहिला, खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. 3 गुणांसाठी. 1. सजीवांच्या शरीरातील सर्व अवयव संस्थांमधील समन्वय असण्याच्या स्थितीला समस्थिती म्हणतात. 2. मतिमंदत्व हे जनुकीय दोषाचे सर्वात ठळक वैशिष्ट्य आहे. प्रथिने संश्लेषणासाठी आवश्यक माहिती DNA मध्ये साठवलेली असते. त्यानंतर ब भाग, खालील उपप्रश्न सोडवा. सत्य की असत्य ते लिहा. वर्णकहीनता या दोषात शरीरात ग्लुटॅमिक आम्लाची निर्मिती होत नाही. सत्य. 2/3 भाग व्यापणारा मेंदूचा भाग प्रमस्तिष्क असतो. सहसंबंध लिहा. स्टाईन-केंटनर्स सिंड्रोम. विसंगत घटक ओळखा. पांढरे फूल. त्यानंतर जोड्या लावा. पाण्याच्या दिशेने वाढ. ग. जलानुवर्ती हालचाल. प्रकाशाच्या दिशेने वाढ. क. प्रकाशानुवर्ती हालचाल. अंडाशयाच्या दिशेने पराग नलिकेची वाढ. ख. रसायनुवर्ती हालचाल. प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे लिहा. 1. वक्रनिक्रामी झाल्यास रक्त संश्लेषण करावे लागते. उदाहरणार्थ. उत्तर. दुखापत, संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यास वक्राची कार्यक्षमता कमी होते. यामुळे विषारी द्रव्याचा शरीरात जादा संचय होतो व त्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. वक्रनिकामी झाल्यास कृत्रिम उपकरणांचा वापर करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात. पुढचा प्रश्न. धूम्रपान केल्यामुळे हृदयावर अतिताण येतो. उत्तर. कोरड्या खोकल्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. तसेच बऱ्याचशा व्यक्ती तंबाखूचा वापर धूम्रपान केल्यामुळे कर्करोग, तंबाखू धुरामुळे अनिमिया, कार्बन मोनॉक्साईड, निकोटीन, मध्यवर्ती धूम्रपानाचे वाईट परिणाम तंबाखूमधील निकोटीन या घटकामुळे होतात. म्हणून निकोटीनचा मध्यवर्ती आणि परिघीय चेतापेशी संस्थेवर परिणाम होतो आणि त्यातून हृदयावर अतिताण येतो. ब. डाऊन सिंड्रोम टिप लिहा. गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे उद्भवणारे डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता ही एक विकृती होय. ही गुणसूत्रीय विकृती आहे. यात गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्र दिसतात. या विकृतीला डायसोमी 21 असेही म्हणतात, कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशींमध्ये 21व्या गुणसूत्रांच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र आहे. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. वनस्पतींचे उत्सर्जन मानवाला कसे उपयुक्त ठरते? उत्तर. वनस्पतींमधील बरेचसे टाकाऊ पदार्थ त्याच्या पानातील फुले, फळे तसेच खोडावरील सालीत साठवले जातात. काही काळानंतर हे अवयव गळून पडतात. वनस्पतीमधील उत्सर्जनाची क्रिया ही प्राण्यांमधील उत्सर्जनापेक्षा सोपी असते. वनस्पतींमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकल्यास
विशेष उत्सर्जन करतात, म्हणून मानवाला उत्सर्जन वनस्पतींचे उपयुक्त ठरते. पुढचा प्रश्न, सिकल सेल ॲनेमिया किंवा दात्रपेशी पांडुरोग या आजारावरील उपाय लिहा. सिकल सेल ॲनेमिया या आजारावरील उपाय. 1. हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो, म्हणून लग्नापूर्वी वर आणि वधू तपासणी करून घ्यावी. 2. सिकल सेल वाहक व्यक्तीने दुसऱ्या वाहक व्यक्तीशी लग्न टाळावे. 3. सिकल सेल आजारी व्यक्तीने दररोज 1 फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावी. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 9वीची विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 या विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.